नमस्कार मंडळी. 29 मे 2025 रोजी गुरुवारचा बँक निफ्टीचा ट्रेडिंग फॉरकास्ट घेऊन आलो आहे. हे संपूर्ण विश्लेषण आहे ॲस्ट्रो, न्यूमरोलॉजी आणि प्राइस ॲक्शनवर आधारित. तर चला सुरू करूया उद्याच्या मार्केटचे संकेत. उद्या तारीख आहे 29/5/2025. याचा भाग्यांक येतो 7 म्हणजे केतू ग्रहाचा. वार आहे गुरुवार म्हणजे गुरुग्रहाचा प्रभाव. केतू आणि गुरु दोघेही विरोधी ऊर्जा असल्यामुळे सकाळी गोंधळ, दुपारी ट्रेंड आणि फसव्या ब्रेकआउटची शक्यता आहे. चंद्र आणि पुष्प नक्षत्रात असल्यामुळे स्थिर व शनीची दृष्टी आहे. ओपनिंगमध्ये वेळ थोडा व्होलटाईल असेल, दुपारी रिव्हर्सल्स असण्याची शक्यता आहे व शेवटी स्थिरता येऊ शकते. उद्या आपण बँक निफ्टीमध्ये कोणते प्राइस ॲक्शन होऊ शकते याबाबतीत जाणून घेऊया. तर उद्या 55,650च्या वरती मार्केट सस्टेन झाले तर टार्गेट राहील 55,900 ते 56,000 आणि स्टॉप लॉस राहील 55,400. जर मार्केट 55,150च्या खाली सस्टेन होते तर टार्गेट राहील 54,900 व दुसरे टार्गेट राहील 54,750 आणि स्टॉप लॉस राहील 55,400. तर उद्या रिव्हर्सल टाईम कोणते कोणते असू शकतात याबाबतीत थोडक्यात जाणून घेऊया. 9:23 फेक ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. 10:58 आपल्याला पुलबॅक किंवा रिकव्हरी पाहता येऊ शकते. 1:19 आपल्याला काही रिव्हर्सल्स दिसू शकतात. तर 2:47 पॉवरफुल क्लोजिंग आपल्याला मूव दिसू शकते. मुख्य ट्रेड असेल 1:15 नंतर स्पष्ट होईल. उद्या सकाळी कोणते ट्रेंड असू शकतात याबाबतीत थोडक्यात जाणून घेऊया. सकाळी स्लो अपसाईड असू शकते. 11:30 ते 1 फेक मूव्ज येण्याची शक्यता आहे. 1 नंतर रिअल ट्रेंड चालू होऊ शकतो. तर 2:30 नंतर प्रॉफिट बुकिंग चालू होऊ शकते. तर उद्या सपोर्ट झोन कोणते कोणते असतील याबाबतीत जाणून घेऊया. 55,280 ते 55,330 हा पहिला, 55,090 ते 55,150 हा दुसरा सपोर्ट झोन असेल. तर 54,820 ते 54,890 हा तिसरा सपोर्ट झोन असेल. रजिस्टन्स झोनबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 55,640 ते 55,680 हा पहिला रजिस्टन्स झोन असेल. 55,890 ते 55,950 हा दुसरा रजिस्टन्स झोन असेल. 56,100 हा तिसरा रजिस्टन्स झोन असेल, पण हा स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल, पण इथपर्यंत पोहोचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तर उद्या बेस्ट टाईम असेल 1:15 ते 2:30 वाजेपर्यंत. अवॉइड एंट्री करायची आहे 11:20 ते 12:15. स्काल्पिंग चालेल पण 11:30 तर आपला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.